काय नाही, ती डिफॉल्टरमध्ये आहे ना त्या लोकांना घेते बाई. मी स्वतः दिलाय प्रेझेंटेशन, डिफॉल्टरमध्ये होतो मी. हां ते चांगलं आहे. पण हां इतकं बोललं होतं की जे डिफॉल्टरमध्ये त्या लोकांचं मार्क्स नाही अटेंड, सॉरी मार्क्स नाही देत. भाई मी असा व्हॅल्यू रिझन दिलाय ना, मॅम असं रडायला आली. अरे रेल्वे बेटा देईल ते अभी तो. असा असा रिझन आला. हां पण क्रॉस चेक करायला निमिषाला विचारलं होतं. मग निमिषाने माझी साईड घेतली, ती चांगलीच आहे. निमिषाला विचारलं की वो रोल नंबर 57 है विशाल, वो तेरे बैच का है, तो उसका ऐसा ऐसा प्रॉब्लम है, वो सच है क्या, ये वगैरह वगैरह. हां ठीक आहे बोल. तिला काय माहितीच नाही, कारण की मी खोटं बोलून आलो आहे. मग तिने सरळ बोलला हां मॅम जो उसने बोला वो सच ही रहेगा. आणि अजून तिने ॲड केलं त्याच्यात, आणि ॲड केलेलं मला माहीत नाही. ती ॲड केलेलं मॅम मला विचारते, मी काय सांगायचं. निमिषाने मला पण नाही सांगितलं आहे काय काय ॲड केलं आहे मी. हां मॅम हां. मग नंतर काय मॅमने लिमिटली घेतलं. बाकी मी प्रेझेंटेशन चांगलाच देतो, म्हणजे तुमच्यापेक्षा चांगला नाही देत, थोडा थोडा देतो. भाई तुझ्यासमोर जान्हवी नावाची पोरगी आहे, ती खूप चांगलं करेल. येऊन दे जरा ती बघूया. पण मला नाही वाटत ती सेकंड लेक्चर संपूपर्यंत येईल आहे ना. मग तिथून 15 मिनटं लागतो आणि मी आलो 7:30ला. लेक्चर 8ला संपतो, म्हणजे अर्धा तास बाकी. आणखी थेरीमध्ये मी हुशार आहे ना, माझा हात कोण नाही पकडू शकत थेरीमध्ये. प्रॅक्टिकलमध्ये थोडी फाटते. मला गॅरंटी माहिती होतं हिच्या पोटात काय टिकत नाही. मला माहिती होतं ही जाऊन विशाला तरी सांगणारच. भाई आता तसं पण मन पूर्ण असाइनमेंट आणि प्रेझेंटेशनमध्येच निघतो आहे. आणि आता हार्डली 11 का 12 दिवस पकड, 15 दिवस उरलेत आपल्या एक्झामला. त्यानंतर सेकंड इयर संपेल, मग 1च वर्ष राहील भाई. लास्ट 2 सेम राहतील, त्यानंतर मग माहीत नाही बाई काय होणार आहे. पण लास्ट एक सेम, सॉरी 2 सेम असतील. आणि हां अरे बघता 2 वर्ष निघाले, ते काय हेच नाही झालं. हां या 2 वर्षामध्ये खूप काय काय झालं. अजून 15 दिवस आहे, पण जरा अभ्यास चालू केला आहे मी. अजून 15 दिवस आणि अजून ते 1 आठवडा आपला एक्झामचा, म्हणजे मोठा 20 दिवस. कसं काय माहिती रे तुला? हो हो वाईब येत होती, चांगली वाईब आली आहे. कोणत्या गव्हाणपाड्याला राहते मॅम, मी त्या बाजूलाच राहते, म्हणून माझी रिक्षा लेट झाली. नाही याचा व्हॅलिड रिझन आहे, हा अंबरनाथला राहतो. सगळी चुकी विशालची होती. काय चुकी होती मॅम? सगळी चुकी विशालची होती. हा विशाल ब्लॉग मध्ये सगळं चुकीचं सांगत होता. चुकीचं काय सांगितलं मी? काय बोललोच नाही, माझी टिप्पणीच नव्हती हिच्याबद्दल. होती. तुषारनी टिप्पणी दिली सगळी होती. चुकी जान्हवीची होती की नाही हे नाही. तुझं सेंटेन्स. तुला काय वाटतं? मी बघितलं ना तुझा ब्लॉग. मला नाही वाटलं होतं बघणार आहे, म्हणजे मी काय पण त्याच्यात बोलून गेलो होतो. पण जे पण बोललो होतो ते खरंच बोललो होतो. चुकी हिचीच होती. हा म्हणून मी स्वतःहून आली ना. हां मग तेच तर आहे, स्वतःहून आली. ते जरा काहीतरी सीन झाला होता, ते वेगळा सीन आहे. मी बोलायला गेलो दुसरा सीन करायला, म्हणजे आता ते डिटेलमध्ये नाही सांगतो. हर्षा नाही, काहीतरी वेगळा सीन होता. पण मी बोलायला काय वेगळं गेलो, पण नंतर मग हिने सॉरी बोलल्यानंतर मग मी सोडला, विषय सोडला. मी वेगळ्या गोष्टीवरती रागून बसलेली आणि वेगळं काय झालं होता की फॅकल्टीच्या बाहेर कुठेतरी जिमखान्याच्या बाहेर आम्ही भांडलो होतो कशातरीमुळे. ही काहीतरी शिकवत होती मला आणि मी काहीतरी वेगळं काहीतरी करत होतो. मग हिचं ऐकलं नाही, मग ही असं निघून गेली. मग मी पण असं रोडली बोललो तेवढं. ही ते घेऊन बसली होती. हा मला बोलला माझ्यासोबत बोलू नको. नाही बोलली मग. हे नाही बोललो मी. तू बोललास. असं नाही बोललो. मी तुझ्यासोबत त्याच्यानंतर 2 वेळा बोलायला आलेली विशाल. तुम्हाला बोललं ॲटिट्यूड कोणाला दाखवते तू. हा मग मी असं बोललो असेल रागाभरात. भाई ते घेऊनच नाही बसलो होतो, वेगळा सीन होता तो, पण चुकी हिची होती. तो सीन घेऊन बसलो होतो. त्या आणि सीन मध्ये माझी चुकी होती, पण ह्या सीन मध्ये जो मी घेऊन बसलेलो त्याच्यात विशालची चुकी होती. पण तो सीनच नव्हता, तो सीनच नव्हता. पण माझ्यासाठी तो होता ना. मला तू आल्यानंतर काय सांगितलं. सीन? आणि दुसरी गोष्ट ही आहे, हिच्या पोटात काय एक टिकत नाही. 10 वेळा सांगितलंय की काही माझं असेल तर दुसऱ्याला सांगत नको. तुझं नाही सांगितलं. करून काय बोलली तू की अरे विशालाच माझ्यासोबत बोलायला आला, मी अशी बोलली. शिस्तीत सेंटेन्स वापर. नाही मी मग बोलली विशालाच माझ्यासोबत बोलायला आला, आम्ही बोललो. पण जे रिझन भांडायचं होतं ते माझ्यासाठी ते भांडायचं नव्हतं, ते वेगळं रिझन होतं. हां नाही पण रिझन सांगितलं ना तू. हां रिझन मी सांगितलं तिला. तेच नाही झालं पाहिजे होतं. मी हिला पण नाही सांगणार होतो रिझन.
सोडून रिझन माहिती असला पाहिजे. तर तिला गैरत फेमी झाली होती जेव्हा बोलत नव्हतो मी. तिला वाटलं होतं की फक्त मग मी रागात बोलली. युट्यूबसाठी रागात ह्या बोलली ह्या मी. बेसिसवरतीच मी फक्त हिच्यासाठी बोलायला. अरे आमिर पार्टी आहे. कुठे जीपे चालू केलंय, ह्याचा आधीपासून जीपे आहे, तरी 1 रुपया खर्च नाही केलाय माझ्यासाठी जीपेवरून. काय परत एकदा बोल. 1 रुपया खर्च नाही केलाय. केलाय. अमाऊंट सांगितली ना मी. आणि मला बदलेमध्ये काय मिळणार आहे? काय नाही बरं. चमन अशी. पण हा अजून एक गोष्ट मी तर हिला आत्ता मारतोय. हिला जेव्हा बोलायला गेलो हिने जो सन्न करून वाजवले होते ना, मी माझा सगळा राग काढला तेव्हा पण मी तुला बोलले. मग हा राग मी पण काढला असतो एकदम चाट करून. तुला राग आलाच नाही पाहिजे. काय पोरींना कधी समजणार राग आला नाही पाहिजे. अरे आला कुणाची तरी पण चुकी होती? कंट्रोल केला पाहिजे. का माणूस मी नाही? फ्रेंड आहे तुझी. आई, मी माझी फिमेल चुकी फ्रेंड नाही आहे. काय? फिमेल हं? काही रिस्पेक्ट आहे की नाही? तुला तुला रिस्पेक्ट राग नाही एका टायमापर्यंत असतो. आता ही आली बोलली सॉरी बोलली तर राग निघाला माझा. मी एकटीच सॉरी बोलली आहे त्याच्यानंतर नाही. पण हा, तू एक- सॉरी नाही. हा हा, सॉरी मी- बोलला कधी बोललो मी अच्छा बोललो पण खूप नंतर बोललो. हा एकदम जायच्या टायमाला बाय करायच्या टायमाला बोलला. ते बघ कोण नव्हतं ना समोर तेव्हा आणि मला ह्याने सगळ्यासमोर सॉरी बोलायला लावलं. चुकी आहे ना. चुकी असेल तर सॉरी. मग स्वतः बरोबर आहे, एकट्यामध्ये बोलला मला. मी प्रायव्हेट पर्सन आहे. ओव्हर सेन्सिटिव्ह पर्सन आहे. प्रायव्हेट पर्सन आहे. अक्कल नाही आहे. मला अक्कल नाही गेली. तुला अक्कल नाही. ह्याच्यामध्ये पूर्ण भांडणामध्ये हे प्रूव्ह होतं की तुला अक्कल नाहीये. हा मग मी काय बोललो. मी बोललो ना माझी चुकी तुला होती. अक्कल नाही हे प्रूव्ह झालं. पण प्रूव्ह मी- काय झालं ते बोलते. अक्कल प्रूव्ह काय अक्कल झालं? नाही का. एक लिमिट असते. माणूस आहे मी. लिमिट असते भाई. मी ऑन दी स्पॉट बोलली असती. ऑन दी स्पॉट. तुला कळलं पाहिजे ना. मी तुझ्या जागी असल्यावरच बोलते. मी बोलली मी तुझ्या जागी असली असते ना मी बाई बोललो ऑन तुला दी ऑन द स्पॉट. स्पॉट पण पहिला पण टेस्टच्या अगोदर. माझा काय बोललो? मला नाही बोलायचं बोलतेय मी. मग? मी तुला मला बोलायचं नाही बोलत आहे. मी आणि समोरच्या anyways. पर्सनचं बोलतेय. एनिवेज मिसअंडरस्टँडिंग नाही बाय. वर्ड तर यूज नाही करत आहे. मिसअंडरस्टँडिंग नाही पण काइंड ऑफ मिसअंडरस्टँडिंग.